अनियंत्रित बीपीमुळे डोळ्यातील रक्तवाहिनी ब्लॉक होऊन तुमची नजर कायमची जाऊ शकते. खूप लोकांना वाटतं की हाय बीपीचा त्रास फक्त हृदयाला किंवा मेंदूला होऊ शकतो, पण असं नाही. याचा त्रास डोळ्यालाही होतो, ते म्हणजे डोळ्याच्या रेटिनावर. हाय बीपी रेटिनाच्या रक्तवाहिन्या आतून खराब करतं. याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतात. आणि मुख्य टप्पा म्हणजे याच्यात तीव्र रक्तवाहिनी ब्लॉकही होऊ शकते. जेव्हा मेन रक्तवाहिनी ब्लॉक होते त्याला आपण CRVO म्हणजे सेंट्रल रेटिनल वेन ऑक्लुजन, आणि जेव्हा एखादी ब्रांच ब्लॉक होते तेव्हा आपण त्याला ब्रांच रेटिनल वेन ऑक्लुजन असं म्हणतो. असं झाल्याने मागच्या पडद्यावरचा रक्तस्राव थांबतो, मागच्या पडद्याला सूज येते आणि डोळ्याची नजर एकदमच कमी होऊन जाते. आणि मोस्टली आधी हे एका डोळ्याला करतं आणि नंतर दुसऱ्या. जेव्हा एकाच डोळ्याला त्रास होतो तेव्हा आपल्याला तो जाणवत नाही, कारण दुसऱ्या डोळ्यांनी चांगलं दिसत असतं. म्हणूनच जर तुम्ही बीपीचे पेशंट असताल तर नक्कीच तुमचे डोळे वर्षातून एकदा चेक करणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये त्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याआधी आपल्याला त्याची तपासणी करता येते. आणि बीपी कंट्रोलमध्ये ठेवणे हे आवश्यकच आहे.